आता आम्ही स्विमिंग पूल मध्ये आलोय गाईज एन्जॉय करण्यासाठी. बघा मावशी आमची कुठे थांबली. आणि आता आम्ही मस्त मस्त रील्स सुद्धा काढणार आहे इथे. टिंकीचं तळ बघण्यासारखं झालं. तिला अंदाजच नाही. चला आता रील्स काढून घेऊयात आधी आपण. चला होते अण्णा यांची बघा कशी भांडणं सुरू आहेत. बुडला मोदक, बुडला माझा मोदक, बुडला. ओढ ओढ. इकडे सांग कर पाय इकडे अबे साले अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना. असं करू का? मग कसं बंद करायचं? तेच पाणी तर राखी नको नको हे नको नाही जमणार. एवढं डेंजर आहे. उगाच दुसरं रिलोड पण अरे ती इशारा पायल दिदे ती इशारा नाही की ढकल ढकल मम्मीला ढकल. मम्मी उतरायचं नाही, मम्मी उडी मारायची, उडी मारायची. मम्मीचं तोंड बघ. भारी वाटलं. 3, 2, 1. बहन डर गई, बहन डर गई, बहन डर गई. तू रडली नाही. ती घाबरली नक्की कसली. उठवायचं. चल आता उठ. नको नको आवरून आहे का? 7 वाजता जाते का? मागे पडशी. बघा आम्ही एवढी येडे की एवढी झोप आली आहे सगळ्यांना तरी झोपायला कोणच तयार नाही का, तर आम्हाला फोटो काढायचे सनराईज मध्ये. एवढी येडे आहे आम्ही. चला आता आधी आवरतो आणि मग भेटतो तुम्हाला. आता मी एक छान वन पीस सुद्धा घेतलेला आहे खास ह्याच्यासाठी. बघूया आता कसा दिसतोय मला. सो आता आम्ही रेडी तर सगळे झालेलो आहे. प्रांजलला दाखवते आधी तुम्हाला. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. कशी दिसते आमची प्रांजल आणि अंजू मॅडम. एक नंबर. आणि हो मी कशी दिसते हे कमेंट करायला विसरू नका. बड़ा हरामी हो बेटा. कमेंट मध्ये नक्की सांगा मी कशी दिसते गाईज. फुल लुक थोड्या वेळात तुम्हाला बघायला भेटेल बीच वरती गेल्यानंतर. हे बघा हे आवडतात येतात. गरीब माणसं बघा, दोन गरीब माणसं. 10 कपडे येते 10. मस्त जोक मारा रे. या हात सगळे हलकट हात.
एक तरी घालायचा ना त्यातला 10 कपड्यांमधला. सारखी सारखी बदलायची नसते. चड्डीवर येतोस तो. त्याला काय होते असंच असते ते. मोठी माणसं अशीच असं फिरायचं असतं असं. मोठी माणसं अशीच चड्डीवर फिरतात. छी. असं फिरायचं असतं असं. हाय नाही बरोबर ना. नाहीतर सगळे फोटो जे ठरवले ना कसे कसे काढायचे कसे नाही ते सगळं फ्लॉप जाईल. तो चला आता निघूयात. चलो चलो. तर बघत्या ही बघा हिरोईन ही तर सुरू झाली. त्यासोबत तर सगळ्या फ्रॉकवरच आहेत. आणि इथं आमची मम्मी ड्रेसवर दिसना माणसं असते. काय आता बोलायचं. जीन्स टॉप छान दिसला असता ना मावशीला. किती भारी दिसला असता जीन्स टॉप. तुला छान दिसतोय अर्थ मावशीला पण तिला छान पण चांगला दिसला असता पण नाही घालायचं त्यांना जीन्स टॉप. खोटं बोलायचं नाही आता मावशी. प्रांजलची जीन्स सहज बसली. सहज सहज परफेक्ट बसली असते प्रांजलची जीन्स. म्हटली का तरी पोरांनी काय केलं एकसारखं घातले सगळे लाईट कलरचे शर्ट्स ट्रेंड आला इकडे लावायला लागेल ना. खूप गर्दी आहे गाईज खूप जास्त. सकाळी एवढी नव्हती दुपारी पण एवढी नव्हती. आता हे लावून गेले आत्ताच जस्ट आपल्यालाच बोलतोय. ह्या टिंकी आणि अंजू भांडायसाठी पटायत. मी हिच्या तोंडाकडे बघत होती ही बोलताना लय रावडी बोलत होती. टिंकी उगाशी बाकीचे कशा लागले. बापरे गर्दी बघ गर्दी बघ. कसे जाणार होतो आणि शपथ गर्दी बापरे अरे बापरे. अंजूचं सनसेट. अंजू फोटो काढायचेत ना सनसेट. अरे किती आम्ही आलोय सॅटरडेचं त्याच्यामुळे गर्दी खूप आहे. आता फोटो तरी काढायला येतात का नाही काय माहिती बघू. आणला वाटतं आता काहीतरी ट्रायपॉड नाही आणला. गडबडीत निघायचं लक्षात नाही. तुला खाली आल्यावर विचारलं होतं की आणलंयस नाही तू कुठे म्हणली लक्षातच नाही. गर्दी बघा जत्रा भरले का ते. या तर काढायचेत का अजून पण फोटो विचार कर. किती फोटोसाठी किती हावरे आहे का तुम्ही फोटोसाठी. बापरे ए माझ्या बाळाला खेळून देतील का. माझ्या बाळाला देतील का खेळून. या बारक्या बाळाला मला नको ग. हिला हिला महत्वाचं आहे. हे बाळ आमचं काय काय आमचं बाळ हे. माझी मम्मी कुठे गेली. हा ही काय माझी मम्मी हिरोईन झाली आज. माझी मम्मी हिरोईन जीन्स टॉप. मम्मीला माझे शूज घालाय पाहिजे. हा रे वाव आता पाणी गार असतं मम्मी. आता पाणी गार असतं बघ बाई काय बाई गर्दी. अरे मुंग्या फार कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत गर्दी आहे. इकडे जाऊया कोपऱ्यात ह्या साईड मध्ये खेळून उपयोगच नाही. तिकडे तिकडे हा गाईज खूप गर्दी आहे बीच वरती. फोटो सुद्धा काढता येत नाहीये आम्हाला एक पण नीट. काय करणार कारण खूप गर्दी आहे बघा. सगळी पब्लिकच आहे तरी पण आम्ही कसं तरी ऍडजस्ट करून 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 काढतात. काय करणार ऑप्शन नाही आमच्याकडे कारण आता खूप गर्दी झाली. दिवसभर खूप गरम होत होतं आणि आता कुठे जरा बरं वाटतंय त्याच्यामुळे सगळेजण आत्ताच बाहेर निघणार ना. आता आम्ही पण आत्ताच बाहेर निघलो म्हणल्यावर खूप गर्दी झाली आणि खूप मस्त व्ह्यू झालाय. खरंच खूप भारी झालाय. आता आम्ही संध्याकाळचं जेवतोय आणि
दुपारी एवढं उशिरा जेवलं ना, त्याच्यामुळे मग असं ठरवलं की हलकत खायचं. आम्ही दाल तडका आणि राईस घेतले आता आणि आम्ही आता विभा रेस्टॉरंटमध्ये आलो. ती मला ना रील आली होती ह्या हॉटेलची, सो मग मी सेव्ह केली होती. मग मी ठरवलं होतं की मी जेव्हा कधी नागाव बीचकडे जाईल तेव्हा ह्याच हॉटेलमध्ये जाणार. सो सकाळी तर आम्हाला हे सापडलं नाही आणि आता म्हटलं काय पण करून ह्याच हॉटेलमध्ये जायचं नाही. आणि ते आलो, हे इतकं भारी आहे ना, म्हणजे नॉर्मल आम्ही जिरा राईस आणि दाल तडका घेतलं, काय टेस्ट आहे, म्हणजे सगळ्यांना आवडलं, एक नंबर टेस्ट आहे. म्हणजे इतकं व्हेजच जर इतकं भारी असेल तर नॉनव्हेज तर किती भारी असेल याचा विचार करा तुम्ही. माझं तर फेवरेट झालं आता रेस्टॉरंट. सो तुम्ही नक्की इथे विजिट करा. खरंच मी जेन्युइन रिव्ह्यू देते, एक नंबर आहे हॉटेल, खरंच भारी. हे बघा, आम्ही सगळेजण तेच खातो. काय टेस्ट आहे, एक नंबर. गाईज खूप दमलो आता आम्ही. आत्ताच आलो रूमवरती. रूम पण एवढी भारी आहे ना, फुल AC सोडलाय. बाहेर एवढं गरम होतं ना वातावरण, लय डेंजर सगळं. हा गरमी लई आहे. एवढं बीच जवळ घेतलंय आम्ही रूम तरी इतकं गरम होतंय, बापरे, प्रमाणाच्या बाहेर. खूप मज्जा आली आज. सो गाईज आत्तासाठी इतकंच. भेटूयात थर्ड पार्टमध्ये आणि थर्ड पार्ट पण लवकरच येईल. तोपर्यंत ह्या पार्टला भरभरून प्रेम द्या आणि व्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.